सध्या एप्रिल महिना सुरू आहे। सध्याच्या घडीला विदर्भातल्या धरणांचा साठा आहे 30 ते 50% आसपास। संभाजीनगरमधल्या धरणांमध्ये पाणी आहे जवळपास 40 ते 50%, तर पुणे विभागातल्या धरणांचा साठा आता फक्त 30%वर आलाय। थोडक्यात काय तर पाण्याची आत्तापासूनच बोंब सुरू झाली आणि त्यातच यंदा पाऊस अत्यंत कमी होणार आहे। एप्रिल महिन्यातच महाराष्ट्रातल्या जवळपास 200 गावांमधली पाणी पातळी घटली आहे, म्हणजेच महाराष्ट्रातलं पाणी संपत चाललंय। वेळीच पुढचं संकट ओळखून उपाययोजना केल्या नाहीत तर महाराष्ट्र पुढचे 6 महिने तहानलेला राहील हे नक्की। परिणामी सगळं अर्थचक्र बिघडेल। काय आहे महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आलेलं हे संकट, आपण पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्रातलं पाणी संपतंय। सुपर अल्निनोच्या आधीच धोक्याची घंटा। महाराष्ट्रातल्या 2000 गावांमधलं पाणी घटलं। पाऊस कमी होणार, महाराष्ट्र एप्रिलमध्येच तहानला। पाऊस यंदा पाठ फिरवणार हे जवळपास नक्की आहे। हे संकट डोक्यावर असतानाच आणखी एक नवा धोका समोर आलाय। तो म्हणजे महाराष्ट्रातल्या गावांमधली भूजल पातळी आता घटली आहे, म्हणजेच गावागावांमधलं पाणी संपत चाललंय। यंदा पाऊस कमी पडणार आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी होणार आहे। सरासरीच्या 92% इतकाच पाऊस पडेल। सामान्यपेक्षा यंदा पाऊस कमकुवत असेल। काही भागांमध्ये सामान्य किंवा त्याहून चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे। पाऊस आणि पाणी पातळीबद्दल भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या पाणी टंचाई अहवालानुसार सरासरीच्या तुलनेत 1 ते 3 मीटर पर्यंत भूजल पातळीत घट झाली आहे। राज्यातल्या 1973 पेक्षा अधिक गावांमधल्या भूजल पातळीत 1 मीटरपेक्षा जास्त घट झाली आहे, तर काही भागात हे प्रमाण 3 मीटरपेक्षाही खोल गेलंय। पुणे जिल्ह्यातल्या 13 तालुक्यांमध्ये भूजल पातळी उणे झाली आहे। पाणी पातळीत सरासरी 4 ते 5 फुटांहून अधिक घट झाली आहे। 95 गावांमधील भूजल पातळीमध्ये 3 ते 6 फुटांची घट झाली आहे, तर 21 गावांमध्ये भूजल पातळीत 2 ते 3 मीटरपर्यंत घट झाली आहे। भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे साधारणपणे 3757 निरीक्षण विहिरी मॉनिटर केल्या जातात। नियमितपणे त्यांच्या पाणी पातळीची मोजमाप केले जाते आणि त्यापैकी 662 निरीक्षण विहिरी अशा आढळून आल्या आहेत की जिथे पाणी पाणी पातळी जी आहे ती खाली गेल्याचं निदर्शनास आलेलं आहे। आमचा जो अहवाल आम्ही शासनाला सादर केलेला आहे त्या अहवालानुसार साधारणपणे 117 गावं अशी आहेत की जिथे यावर्षी टंचाई भासू शकते। यंदाच्या पावसावर सुपर अल्निनोचा प्रभाव असणार आहे आणि हेच संकट लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तातडीची बैठक बोलावून शेतकऱ्यांना काही सूचनाही केल्यात। अल्निनोचा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक परिणाम होणार आहे। जलयुक्त आणि गाळमुक्त धरणाची कामं तातडीनं करा। दुरुस्ती आणि पुनरुज्जीवन प्राधान्यानं करा। चारा टंचाई होणार नाही याची काळजी घ्या। पाणी तसंच चाऱ्याच्या बचतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात टीम तयार करा। अल्निनोचा अंदाज घेऊनच पेरणी करा। खतांचं नियोजन करा। खतांचा साठा करणाऱ्या दुकानांवर कारवाई करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात। बी बियाणे सध्या मागणीपेक्षाही जास्त उपलब्ध आहेत, मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे खतांचा तुटवडा जाणवणार आहे। त्या दृष्टीनं तयारी ठेवावी लागेल। पुनर्भरणासाठी आपण बऱ्याचशा उपाययोजना हाती घेतलेल्या आहेत, पण आता ज्या गावांमध्ये टंचाई किंवा अशी जाणवते आहे त्या गावांसाठी आपण नवीन तिथे उपाययोजना घेण्यासाठी आपण जिल्हाधिकारी यांना आपल्या जो टंचाई आराखडा तयार केलेला असतो त्या टंचाई आराखड्यामध्ये पण या गोष्टींचा समावेश आता नव्याने करण्यात आलेला आहे आणि तिथे भूजल पुनर्भरण उपाययोजना हाती घेण्यासाठी आपण त्यांना विनंती करतो। राज्यातल्या 1211 गावांमध्ये सध्याच्या घडीला पाण्याचा अतिरेकी उपसा झाला आहे, त्यामुळे ती अतिशोषित बनली आहे। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या पाणी टंचाईचा जो अहवाल आलाय त्यानुसार कुठल्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पाणी टंचाईची शक्यता आहे ते एकदा पाहूया। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, जळगाव, पुणे आणि कोल्हापूर। विदर्भात अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये भीषण पाणी टंचाईची शक्यता आहे। सुपर अल्निनोचा धोका, कमी होणारा पाऊस आणि आत्ताच निर्माण झालेली पाणी टंचाई हे सगळं आत्ताच लक्षात घ्या आणि पाणी आतापासूनच जपून वापरा। यशपाल सोनकांबळे, NDTV मराठी, पुणे।